नमस्कार आशाताई, माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला एप्रिल 2026ची प्रश्नसहित उत्तरपत्रिका समजावून सांगणार आहे। तर पहिला प्रश्न पाहूया, योग्य पर्याय निवडा। त्यामधील अ आहे, बाळंतपणानंतर 6 महिने बाळाला अंगावर दूध पाजणाऱ्या आईने कोणत्या गोळ्या घेऊ नयेत। तिथं पर्याय क्रमांक 1 आहे, सेंट क्रोय म्हणजे छाया, मालाएन, ई पिल्स, वरील सर्व। तर यामधील उत्तर आहे चौथं, वरील सर्व। ब आहे, इंजेक्शन अंतरा ही कशासाठी वापरले जाते। पहिलं पर्याय आहे तापासाठी, दुसरं दुखणे बंद करण्यासाठी, तिसरा संतती प्रतिबंधक, चौथा यापैकी नाही। तर उत्तर आहे तिसरं, संतती प्रतिबंधक। क नंबर आहे, किशोरावस्थेतील काही ठळक विशेषता कोणत्या। पर्याय 1 आहे, कल्पना विश्वात रमण्यास आवडणे, दुसरं शारीरिक बदलासोबतच सापेक्ष पोक्तपणा घेऊन समाजाशी संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू असतो, तिसरा परावलंबित्व टाकून स्वतःच्या पायावर स्वतंत्ररित्या उभे राहण्याचा सतत प्रयत्न करणे, चौथं वरील पैकी सर्व। तर उत्तर आहे वरील पैकी सर्व। ड आहे, इंजेक्शन अंतरा हे किती दिवसात द्यायचे असते आहे। तर पर्याय पहिला आहे महिन्यातून 1 वेळा, दुसरा आहे 2 महिन्यातून 1 वेळा, तिसरा आहे 3 महिन्यातून 1 वेळा, चौथा पर्याय आहे कधीच नाही। याचं उत्तर आहे 3 महिन्यातून 1 वेळा। नंतर ई आहे, उष्माघात म्हणजे पर्याय 1 शरीर थंड पडणे, पर्याय 2 शरीराचे तापमान जास्त होणे, पर्याय 3 शरीराचे तापमान सामान्य असणे, पर्याय 4 वरील सर्व। तर याचे उत्तर आहे शरीराचे तापमान जास्त होणे। आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक 2, योग्य जोड्या लावा। यामधील अ आहे, पिवळी फळे म्हणजेच पपई, आंबा, गाजर। याचं उत्तर आहे तिसरं, जीवनसत्व अ स्त्रोत। ब आहे, पुरुष नसबंदी। याचं उत्तर आहे पहिलं, संतती प्रतिबंध कायम स्वरूपी। क आहे, सॅनिटरी नॅपकिन। याचं उत्तर आहे 4 योग्य विल्हेवाट। ड आहे, फास्ट फूड। याचं उत्तर आहे 5 अयोग्य आहार। ई आहे, गोंधळल्यासारखे बोलणे। याचं उत्तर आहे उष्माघाताचे लक्षण। याच्यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 3, चूक किंवा बरोबर ते लिहा। तर पहिला आहे, दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया म्हणजेच लेप्रोस्कोपी ही तात्पुरती संतती प्रतिबंधक करते। तर याचं उत्तर आहे चूक। ब आहे, अपुरा आहाराचे गंभीर परिणाम आपल्या आरोग्यावर दिसून येतात। याचं उत्तर आहे बरोबर। क आहे, सॅनिटरी नॅपकिन धुवून परत वापरात आणले जाते। याचं उत्तर आहे चूक। ड आहे, उन्हाळ्यात भडक व फिट कपडे वापरावे। तर याचे उत्तर आहे चूक। ई आहे, भाजीपाला जास्त वेळ शिजवल्याने पौष्टिकता कमी होते। तर याचे उत्तर आहे बरोबर। आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक 4, एका वाक्यात उत्तरे लिहा। पहिला प्रश्न आहे, पोषक विषयक स्वास्थ्य मिळवण्यासाठी कोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत। तर याचं उत्तर आहे संतुलित आहार, शुद्ध पिण्याचे पाणी, वैयक्तिक स्वच्छता आणि नियमित व्यायाम या बाबी महत्त्वाच्या आहेत। प्रश्न क्रमांक 2, प्रथिने व कॅल्शियममुळे शरीराला कोणता फायदा होतो। तर याचे उत्तर आहे प्रथिनामुळे शरीराची वाढ व झीज भरून निघते, तर कॅल्शियममुळे हाडे आणि दात मजबूत होतात। प्रश्न क्रमांक 3 आहे, उष्माघाताची 2 लक्षणे लिहा। तर उत्तर आहे पहिलं, शरीराचे तापमान खूप वाढते, आणि दुसरं पॉईंट आहे चक्कर येणे किंवा शुद्ध हरपणे। प्रश्न क्रमांक 4 आहे, PPIUCD कधी बसवावी। तर याचं उत्तर आहे प्रसूतीनंतर 48 तासाच्या आत PPIUCD बसवावी। प्रश्न क्रमांक 5 आहे, HIV
HIV बाधित माता कोणते संतती प्रतिबंधक साधन वापरू शकते? तर याचे उत्तर आहे HIV बाधित माता कंडोम म्हणजेच निरोध किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य गर्भनिरोधक साधन वापरू शकते. तर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 5 केस स्टडी. केस स्टडीवरचा पहिला प्रश्न आहे, राखी व अमर यांनी दिवसभरासाठी कोणता पदार्थ मेनू म्हणून निश्चित करावा असे तुम्हाला वाटते? तर याचं उत्तर आहे राखी आणि अमर यांनी असा मेनू निवडावा जो घरातील सर्वांसाठी म्हणजेच आई, वडील आणि ते स्वतः पौष्टिक असेल आणि जो बनवण्यासाठी सर्वांची मदत होईल. उपलब्ध साहित्यातून ते मिक्स व्हेज पुलाव किंवा डाळ भात आणि भाजी असा मेनू निवडू शकतात. तर दुसरा प्रश्न आहे, आईने मुलांना घरी उपलब्ध असलेल्या खाद्यपदार्थातून मेनू बनवण्यास का सांगितले? तर याचं उत्तर आहे आईने मुलांना घरी उपलब्ध असलेल्या पदार्थातून मेनू बनवण्यास सांगितले कारण त्यावेळी इतर वस्तू विकत घेणे किंवा उधारीवर आणणे शक्य नव्हते. उपलब्ध संसाधनाचा योग्य वापर करून स्वयंपाक करणे हा त्यामागचा उद्देश होता. प्रश्न क्रमांक 3, आईने मुलांना स्वयंपाकात मदत करण्यास का सांगितले? तर याचे उत्तर आहे आईने मुलांना स्वयंपाकात मदत करण्यास सांगितले कारण आईला राग आला होता कारण मुले दररोज वेगवेगळ्या पदार्थाची मागणी करत होती, ज्यामुळे तिला एकटीला खूप कष्ट पडत होते. कामाचा ताण विभागला जावा आणि मुलांनाही स्वयंपाकाची व जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून तिने त्यांना मदत करण्यास सांगितले. यानंतरचे प्रश्न व उत्तर मी समोरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद ताई.